नांदेडमध्ये मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला। प्रचारासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मराठी आंदोलकांनी अडवलेलं सुद्धा माहिती समोर येते। तर नांदेडमधून आपण ही बातमी पाहतोय। नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे प्रचारासाठी आले होते, मात्र त्यांना मराठा आंदोलकांनी अडवलं असं समजतंय। अधिकची माहिती घेऊयात। अजिंक्य गोंगडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, नेमकं काय घडलं? अशोक चव्हाणांना त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला। नक्कीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सूचित करू नये मराठा आरक्षणाची धग अजूनही कायम आहे। नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यामध्ये कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना गावातून हाकलून दिलं आहे। अशोक चव्हाण हे लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने कोंढा गावात गेले होते, मात्र मतदारांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर काही मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत संताप व्यक्त करत गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमा झाले होते। शेकडो जणांचा रोष पाहून अशोक चव्हाण यांनी काढता पाय घेतला। नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या काळात विविध पक्षाच्या नेत्यांच्या गावबंदीचा फटका बसण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। नक्कीच, धन्यवाद अजिंक्य। तर ही दृश्य आपण पाहतो, नांदेडमधून मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आले होते, मात्र मराठा आंदोलकांनी त्यांना तिथेच अडवलं।